राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। 2 डिसेंबर 2025 ला मतदान होणार असून 3 डिसेंबर 2025 ला मतमोजणी करण्यात येणार आहे। तर महानगरपालिका निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नाही। दुबार मतदारांची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे। मतदार यादीत दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल तर दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येईल। मतदारांच्या सोयींसाठी नवीन मोबाईल ॲपचीही घोषणा करण्यात आली आहे। या ॲपद्वारे मतदारांना केंद्र आणि यादीतील नावे शोधता येणार असून उमेदवारांची माहितीही मिळेल। राज्यातील 42 नगरपंचायती आणि 246 नगर परिषदेसाठी निवडणुका होणार आहेत। 7 नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध होणार असल्याची घोषणा आयोगाने केली आहे। निवडणुका ईव्हीएमद्वारे होणार असून व्हीव्हीपॅट नसेल। दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसह गर्भवती महिलांसाठी मतदान केंद्रावर विशेष सोय असेल। काही ठिकाणी गुलाबी मतदान केंद्र असणार आहे जिथे महिला अधिकारी उपस्थित असतील। आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली, ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली आहे की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे। हे सत्ताधाऱ्यांच्या हाताचं बाहुलं आहे। आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुका खूप वर्षांनी होत आहेत, याचा आनंद सर्व जनतेला होईल, त्यामुळे प्रशासनाला गती मिळत असते। शांततेत निवडणुका पार पाडाव्यात हीच आमची इच्छा आहे, असं विधान दीपक केसरकरांनी केलं आहे। जेवढ्या मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या आम्ही करू, असं निवडणूक आयोगानं म्हटलंय। म्हणजे मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे निवडणूक आयोगानं मान्य केलंय, असं राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटलं। ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने डाव साधला तो अत्यंत चुकीचा आहे। कुणाचा दबाव आहे तुमच्यावर? तुम्ही दुबार मतदार कसं थांबवणार? हे लोकशाहीला घातक आहे, असं म्हणत संदीप देशपांडेंनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांचे बॅनर काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। महाड नगरपालिकेने गाडी कर्मचारी फिरवत रस्त्यावर लावलेले राजकीय पक्षांचे बॅनर हटवले। नीलम गोऱ्हेंकडून महिलांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा उल्लेख करण्यात आलाय। नीलम गोऱ्हेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। मुंबई महानगरपालिका महायुतीने जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माझं अभिनंदन करावं लागेल, असं वक्तव्य मंत्री आशिष शेलारांनी केलंय। मतदार यादीतला घोळ आणि दुबार मतदान यावर विरोधक कथानक करायचा प्रयत्न करत होते, आता त्यांचं कथानक उघडं पडलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। पत्रकार परिषदेत आशिष शेलार सतत मुसलमान का करत होते त्याचं उत्तर सापडलंय। कुठेतरी खोलवर जखम झाली आहे की त्यांनी स्वतःचं नाव जाहीर भाषणात आशिष कुरेशी सांगूनही निवडणूक आयोगानं त्यांचं नाव नाही बदललं, असा टोला अखिल चित्रे यांनी आशिष शेलारांना लगावलाय। मतदार कुठल्या जाती धर्माचा नसतो, आशिष शेलार यांचं हे वक्तव्य तुष्टीकरणाला समर्थन देणारं आहे। जाती धर्मामध्ये तिरस्कार करणं यावरून स्पष्टपणे दिसतंय। निवडणूक आयोग या संदर्भाने दखल घेणार का, असा सवाल काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे। भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांनी शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा उडवून देण्याची भाषा केली आहे। यावर भाजपनं आंदोलन करत निषेध केला आहे। राज्यातील कुठलाही राजकीय पक्ष राज्याला न्याय देऊ शकत नाही। करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, असं स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या वतीनं करुणा मुंडेंनी सांगितलं। उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहे। 22 ठिकाणी 22 तालुक्यात ठाकरे जाणार आहे, अशी माहिती अंबादास दानवेंनी दिली आहे। तसेच सरकारने दिलेले आश्वासन फेल ठरले। काही ठिकाणी तुरळक 8500 मिळाले, मात्र अनेक शेतकऱ्यांना फुटकी कवडीही मिळालेली नाही, अशी टीका सरकारवर दानवेंनी केली आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी नवीन पंचनाम्याचं काम सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली आहे। आश्वासन दिलेली रक्कम 8 ते 10 दिवसात देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाले। सरकार तारीख पे तारीख देत आहे। शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरघोस मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंनी केली आहे।
राज्यातील 49 लाख कुटुंबांची तुकडा बंदीमुळे अडचण येत आहे, तर या अध्यादेशामुळे 15 नोव्हेंबर 1965 पासून ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत याचा लाभ मिळणार आहे। तुकडाबंदी कायद्यामुळे ज्यांच्या रजिस्ट्री झाली नाही त्यांची ही रजिस्ट्री होणार आहे। यासाठी कोणतीही रक्कम लागणार नाही। राज्यपाल यांच्याकडून या अध्यादेशाला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। रोहित आर्यचा एन्काउंटर होईल हे कोणाला माहित नव्हतं। त्याने मुलांना ओलीस ठेवलं होतं। मुलांचा जीव महत्त्वाचा होता। त्याला ठोस आश्वासन हवं होतं। हे आश्वासन मी देऊ शकत नाही, कारण मी काही मंत्री नव्हतो, असं स्पष्टीकरण आमदार दीपक केसरकरांनी दिलं। अमित साठम यांनी ट्विट करत मनसे आणि मवियावर निशाणा साधलाय। अमित साठम यांनी 5 मतदारसंघातील दुबार मतदारांची यादी ट्विट केली। सांगा ही मतचोरी आहे की वोट जिहाद, असा सवाल त्यांनी विरोधकांना केलाय। साताऱ्यातील राजकीय वातावरणात गेल्या काही दिवसांपासून शांतता आणि समेटचा सूर दिसून येतोय। एकेकाळी टोकाचा राजकीय संघर्ष असलेले खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेलं मनोमिलन आता चर्चेचा विषय ठरतंय। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली। यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादवही उपस्थित होते। शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या माय मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करत ठाकरे गट, मनसे आणि मराठी एकीकरण समिती यांच्या वतीनं दहिसरमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं। सुर्वे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये ओबीसींना स्थान दिलं नाही। या सरकारनं ओबीसी लोकांना फसवलंय, असा आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केलाय। नाग नदीच्या प्रदूषणाबाबत सत्य जनतेपर्यंत पोहोचावे आणि प्रशासनाला वस्तुस्थिती कळावी म्हणून आंदोलन केलंय, असं काँग्रेस प्रदेश महासचिव केतन ठाकरे यांनी विधान केलं। शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यांमधून विरोध होतोय। महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या बागायती उद्ध्वस्त होणार असल्यानं महाराष्ट्राच्या जनतेला कर्जाच्या खाईत टाकून महामार्ग नको, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राजू शेट्टींनी दिली आहे। महायुती मंत्र्याच्या नेत्यांच्या दालनाला लाखो रुपये खर्च करत आहे। 2 आठवड्यांसाठी असणाऱ्या नागपूर अधिवेशनाच्या अध्यक्षाच्या दालनासाठी 1 कोटी रुपये खर्च व्हावे लागले, तर असं विधान माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या रेखा मोहुर्ले यांनी विजय मिळवलाय। काँग्रेसच्या दीपयंती पेदाम यांचा त्यांनी पराभव केलाय। भाजपचे केवळ 3 नगरसेवक असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यामुळे रेखा मोहुर्ले यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली। यावेळी उपस्थित सर्वच प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी एकमुखानं ही निवडणूक कोणत्याही आघाडीशिवाय म्हणजेच पूर्णपणे स्वबळावर लढण्याची प्रबळ इच्छाशक्ती व्यक्त केली आहे। पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे 70% काम झालं असून 30% काम निधीअभावी रखडलेलं आहे। त्यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे।